हे एव्हरीवन, तर आम्ही अंजनी महादेवचं दर्शन घेऊन मस्त इथे फोटोज वगैरे काढले ATVवरती. आणि आय नो की मला व्लॉग टाकायला खूप उशीर झाला. आम्हाला मनालीवरून येऊन 3 to 4 मंथ झालं आणि मी आता हा वाला व्लॉग टाकते. बाकीचे व्लॉग मी टाकलेत, फक्त सोलंग व्हॅलीचा लास्ट म्हणजे जो आमचा डे होता मनालीमध्ये तो व्लॉग आणि आग्र्याचा व्लॉग पेंडिंग आहे, तर तो मी आता टाकते. आणि व्ह्यू बघा किती सुंदर दिसते भाई, असं वाटतं एकदम मूवीचा सीन चालू आहे. मजा आली मजा. कसं वाटते? छान वाटलं. छान. चिप्स, आमचा स्वरा चिप्स खातोय. चिप्स खातोय काय हे सोनी चिवडा खातोय. बरं. तर काय आता आम्ही चेक आउट करतोय इथून. तर चला इथून आपला आग्र्याचा सफर स्टार्ट करूया. लेट्स गो. आफ्टर 4 to 5 आवर्स नंतर आता आम्ही कुल्लू मनालीच्या बाहेर निघलो आहे, म्हणजे प्रॉपर मनालीच्या बाहेर. आणि मग तिथे आम्हाला एक टेम्पलला जायचं होतं, बट ते बंद झालं होतं. मग इथे मस्त एक बेबी दिलेली डॉग होती, तिला आम्ही खायला वगैरे दिलं. आणि असा काही व्ह्यू दिसत होता तिथून जो खूप छान होता. पूर्ण ब्लू रिव्हर दिसतं आणि असं वाटतं की फुल असा फ्रेम आहे घरामध्ये, जे खूप छान वाटत आहे. गाईज इथे असं मस्त टेम्पल आहे, पण आम्ही जाऊ नाही शकत बिकॉज ऑफ आता बंद आहे ते खटोला, उडन खटोला समथिंग. तर चला चिप्सचं पॅकेट घेतले, आता गाडीत बसूया जाऊन. मग आम्ही ना एकदम असा विचार केला की काहीतरी छान खाऊया. मग आम्ही 5 वाजता आमचं लंच करत आहे, विचार करा. आणि भूक लागली आहे तर ट्रॅव्हलिंगमध्ये हे तर होणारच. 5 वाजता इथे आम्ही मस्त मक्के दी रोटी विथ सरसो का साग खात आहे. आणि मग डायरेक्ट आम्ही पंजाबच्या आसपास उठलो. लोकेशन एक्झॅक्ट आय डोंट नो गाईज. आम्ही अजून पंजाबला पोचलो नाही. आम्ही कारमध्ये झोपलो होतो आणि फार झोप येते आम्हाला. तिथे थोडे पण वॉशरूम क्लीन नाही आहेत कुठेच. तिथे तर मनालीपेक्षा जास्त थंडी आहे. हां, मनालीपेक्षा जास्त थंडी आहे. अजून काय बोलते, काय नाही बोलू शकत. आता कारमध्ये जातो आणि झोपून घेतो. आग्रा पोचायला अजून खूप टाईम आहे, अजून पंजाब क्रॉस करायचा आहे. चला कारमध्ये बसूया आता. सिरियसली बोलू गाईज, आपली नवी मुंबई नंबर 1ला आहे सगळ्या गोष्टींमध्ये. बट सिरियसली मला हरियाणा आणि पंजाब खूप आवडलं आहे मला ती सिटी. आणि त्यानंतर मग मी अशी पॅक झाली, आता मी काहीच बोलू शकत नाही.